पकड़ी जोड़ी पुराची गोड़ी आपुरी पुरा बंडी वाळवोनी आपुरी पुरा बंडी वाळवोनी आपुरी पुरा बंडी वाळवोनी काय की केला मेरा सिरा करनी काय की केला काय की केला मेरा सिरा करनी काय की केला मेरा सिरा करनी भगवानी भारता कडे वागवोनी भारताचे लालवोनी पाहे डोळा अलंकार लेवोनी पाहे डोळा अलंकार लालवोनी पाहे डोळा अलंकार लालवोनी पाहे डोळा अलंकार हे वादावी थोर करोनिया हे वादावी सर करोनिया
गातो अनेकासी तुका म्हणे निधी गातो अनेकासी उदाराचे वासे आपुलिया उदाराचे वासे आपुलिया उदाराचे वासे आपुलिया एकाएकी केला विरासी साधने केला विरासी एकाएकी केला विरासी साधने एकाएकी केला विरासी साधने वाघवणी भारताने बडिये वाघवणी भारवाये बडिये वाघवणी भारवाये कुमार 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 बाप करी गोडे लेकराची होडी बाप करी जोडी लेकराचे होडी बाप करी बाप करी जोडी लेकराचे होडी बाप करी जोडी लेकराचे होडी बाप करी जोडी आपुले पुरवणे वाळवणे
केला विराची चादरी एकाएकी केला विराची चादरी कडिवा गवळी भारताचा कडिवा कडवा गवळी भारताची कडवा गवळी भारताची
एकाएकी केला मिरासीचा धनी कडीये वागवोनी भार खांदे घालवोनी पाहे डोळा अलंकार ठेवा दावे तोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडीये वागवोनी भार खांदे तुका म्हणे नेदी गांजो अनेकासी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भर खांदे मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे या वारकरी संतांच्या 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 हो मस्तक संतांच्या बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपोली कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवोनी भार खांदी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मुकुटमणी चिन्मय स्वरूप साधू विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ध्येय देणारे संत देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत अधिकार संपन्न साधू वैराग्य कैवल्य मूर्ती पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय चिन्मय सुखवाशी रत साम्य सुखाशी देहू क्षेत्र निवासी तू तारक सकळ लोकांशी अशा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा बाप नावाचा स्वभाव बाप नावाचा त्याग बाप नावाचा जिव्हाळा आणि बाप नावाच्या मूर्तीचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय विठाल संसार गती रोधक परमार्थ गती साधक यम लोक बाधक वैकुंठ भुवन साधक तुकोबर आहे. काय तुकोबरायाचा अधिकार ज्यांनी वारकरी संप्रदायाला दिला वैराग्याचा कळस ज्यांच्या जीवाची आवड आहे भगवान परमात्म्याची तुळस ज्यांना संसार करत असताना संसाराची आली आहे किळस पण परमार्थ करत असताना किंचित सुद्धा नाही आळस म्हणून झाले वारकरी संप्रदायाचा कळस विठाल अशा जग
रुपयाचा 4 चरणाचा अभंग आहे. तुम्ही अष्टादश साधू संतांचे गाथे काढा, अष्टादश साधू संतांनी लिहिलेले अभंग वाचा, पण पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत बाप नावाचा चित्रपट आपल्याला या अभंगामध्ये पाहायला मिळतो. महाराज, याचे दिग्दर्शक माझे तुकोबाराय आहेत. तुकोबाराया म्हणतात, बाप एकही दिवस एकही क्षण स्वतःसाठी न जगता आपल्या लेकरांसाठी कमवतो, जगतो, वाढवतो, त्याला बाप नावाचं तत्व म्हणतात. आणि असा बाप उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा घेईल, पण लेकराच्या पोटाला कधी घडी पडू देत नाही. याचं नाव बाप आहे. महाराज, बाप करी जोडी, पण कशामुळं? लेकुराचे ओढी. लेकराच्या ओढीनं प्रपंचामध्ये अंगावर फाटकी कपडे घालावं, बिगर चप्पलचं फिरावं. पण अशा बापानं उभ्या आयुष्यात एक रुपया जर कोणासाठी कमवला असेल तर तो आपल्या लेकरांसाठी. बर का, बाप करी जोडी. पण हीच जोडी करत असताना स्वतःचं शरीर वाढवतो आणि पोराचं शरीर वाढवतो, त्याला बाप नावाचं तत्व म्हणतात. महाराज, कोणाला वाटत असेल आम्ही आमच्या जीवावर आहे, कोणाला वाटत असेल पट्ट्याच्या जीवावर आहे, पण बाप आणि आई नसती तर आमची महागच माती झाली असती. विठ्ठल अशा बापानं उभ्या आयुष्यामध्ये कमावलं, आमच्यासाठी स्वतःचं शरीर वाढवलं, पण जाताना बापानं संसारातला 1 रुपया सुद्धा जाताना नेला नाही, तर संपूर्ण इस्टेटीचा मालक आपल्या काळजाच्या तुकड्याला करून ठेवलं. माझे तुकोबराया बोलतात, एकाएकी केला मिराशीचा धनी, पण ते करत असताना कडिये वागवणी भार खांद्यावर घेतलं, कडेवर घेतलं, लहानाचं मोठं केलं. बाप गरीब होता, बापाकडं खायला अन्न नव्हतं, तरी सुद्धा पोरानं एखादी वस्तू जर मागितली तर बाप आणून द्यायचा. आणि पोरानं ती कपडे, ती अलंकार अंगावर घातल्यावर जेवढा आनंद बापाला होत होता तेवढा स्वर्ग जिंकल्यावर इंद्राला सुद्धा होत नाही. महाराज, घालवणी पाहे डोळा अलंकार. आणि त्या बाप आपल्या पोराला सांगायचा, ए पोरा, तुझा बाप भिकारी असेल, पण तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुला भिकाऱ्यासारखं फिरू देणार नाही. हे बापाचं कौतिक आहे. महाराज, ठेवा दावी थोर. अशा बापानं उभ्या आयुष्यामध्ये पैसा कमवला, अंगा खांद्यावर खेळवलं, लहानाचं मोठं केलं, पोरांचे सगळे हात पुरवले. पण असा बाप मात्र जिवंत होता तोपर्यंत लेकराच्या केसाला धक्का लावायची ताकद कोणाची नव्हते, कारण लेकराच्या केसाला धक्का म्हणजे बापाच्या काळजाला धक्का होता. आणि असा बाप स्वतः जीव द्यायला तयार होत होता, पण लेकरावरती संकट येऊ देत नव्हता. तुकोबाराया शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे नेदी गांजू अनेकाशी, उदार जीवाशी आपुलिया, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. सिस्टीम छान आहे, फक्त माझा आवाज थोडासा मोकळा करा, कारण माझा बसलाय. अगदी गोड असं वातावरण आहे. परमार्थातलं एक जाणतं गाव, परमार्थातलं एक पोषक गाव, माळशिरस तालुक्यामध्ये, बरोबर आहे ना, कमाडा, माळशिरस तालुक्यामध्ये पवित्र आणि पावन उजनी धरणाच्या कुशीमध्ये, बागायतीच्या मुशीमध्ये आणि परमार्थाच्या तळहातामध्ये जपलेलं गाव म्हणजे वाघोली गाव. या गाघोली गावाचा परमार्थ मोठा, या वाघोली गावची माणसं मोठी, आणि या वाघोली गावच्या माणसाची मन सुद्धा तेवढीच मोठी. महाराज, असा गोड परमार्थाचा वसाने वारसा चाललेलं हे गाव. एकच शब्द सुरुवातीला बोलून जाईल, गावात कोण किती जहागीरदार आहे मला माहित नाही, पण गावात होणारा सप्ताह मात्र भागात जहागीरदार आहे एवढं सांगून जातो महाराज. आणि अशा गावामध्ये परमार्थाचा वसा आणि वारसा चालवणारं हे मिसाळ परिवार. आणि या मिसाळ परिवारामध्ये
गोड असं व्यक्तिमत्व, माळकरी व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती हसरं व्यक्तिमत्व, दिसायला देखणं व्यक्तिमत्व, ज्यांना 1 वर्ष झालं तुम्हाला आम्हाला काळाच्या ओघामध्ये वैकुंठवासी असं म्हणावं लागतंय. म्हणण्याची इच्छा आज सुद्धा नाही. आज सुद्धा वाटतंय दादा आमच्यात असतील, आज सुद्धा वाटतंय दादा कीर्तनाला येतील, आज सुद्धा वाटतंय दादा कुठेतरी देवळात गेले असतील, आज सुद्धा वाटतंय दादा कोणातरी पोरीच्या घरी गेले असतील, आज सुद्धा वाटतंय दादा कुठेतरी दवाखान्यात असतील. असे वैकुंठवासी बळीराम दादा महादेव मिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही जमलेलो आहेत महाराज. त्यांच्या वियोगामध्ये 12 महिने गंगा यमुना समान आसू घालणारी त्यांची पत्नी श्रीमती रंजना बळीराम मिसाळ, त्यांचे 2 चिरंजीव राजेंद्र बळीराम मिसाळ, संजय बळीराम मिसाळ आणि त्यांची एकुलती 1 कन्या सुरेखा उद्धव चव्हाण आणि त्यांचा असणारा समस्त मिसाळ परिवार या गेले वर्ष झालं बापाच्या दुःखात नाही तर बाप नावी देव घरातनं निघून गेल्याचं दुःख भोगतोय महाराज. विठाल आणि त्या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माझ्यासारख्या पामराकडे ही आलेली सेवा. तसं मी स्वतःला कीर्तनकार कधी म्हणत नाही. कीर्तनकार म्हणायला माणसाला लय अधिकार लागतो. आपलं साधं पंढरीचा वारकरी म्हणावा. नाहीतर आता कीर्तनकार म्हणणं ही आपल्या परमार्थामध्ये शोभत नाही. कारण कीर्तनकार नाही पण कीर्तन समाजाला कार झालं एवढं खरं आहे. कारण कीर्तनकार म्हणलं का गाडी लागती, बॉडी लागती, दाढी लागती. उकराचार्य, रामायणाचार्य, पेटवाचार्य, जळकाचार्य, भागवताचार्य, लावालावीचार्य अशा कोणत्याच पदव्या आपल्याकडे नाहीत. फक्त आपल्याकडे एकच पदवी महाराज, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. यानं भगवंताची सेवा करण्याच्या उद्देशानं समस्त मिसाळ परिवारांच्या आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराकडे ही सेवा आली. महाराजांनी गेले 6 महिने झालं मला ही सेवा देऊन ठेवली. महाराज आपल्या या कार्यक्रमासाठी दिग्गज मंडळी उपस्थित आहे. तुम्ही मोजा, मी सहजनगर टाकली तात्या जवळजवळ 55 टाळकरी टाळ घेऊन उभा आहेत. किती? 55 टाळकरी. मी म्हणेल मला जर आता कोणी श्राद्धाहून गेल्यावर विचारलं ना, महाराज तुम्ही ज्यांचं वर्ष श्राद्ध केलं त्यांनी काय कमावलं, तर मी त्यांना जाता जाता एकच सांगेल, दोन्ही पोरं परमार्थात आहेत आणि त्यांच्या कीर्तनाला 55 टाळकरी आहे. हे त्यांचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वैभव आहे महाराज. आणि हेच त्यांनी त्यांच्या जीवनात टाळा टाळ करणारी पोरं जन्माला येण्यापेक्षा बापाच्या श्रद्धात टाळ घेऊन जो पोरगा उभा आहे त्या पोराचा बापही चांगला आहे आणि त्याची आईही चांगली. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याच वंश मुक्ती सजावा, त्याच वंश मुक्ती सजावा. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा मुक्ती सजावा, त्याचा मुक्ती सजावा. जगात फक्त असा बाप असावा. याला शास्त्रात बोललं तर थोडं माझं कडवट वाटतं, पण 2 बाप आहेत ताते, एक नालायक बाप आणि एक लायक बाप. नालायक बाप त्याला म्हणावं जो पोराला भरपूर इस्टेट कमवून ठेवतो
आणि लायक बाप त्याला म्हणावा, ज्यानं माझ्या लेकराचं कल्याण होईल ते त्याला कमवून ठेवतो. 108 महिन्याची माळ, कपाळाचा गंध, भगवंताचं भजन आणि पंढरीची वारी करू द्या माझ्या वडिलांची. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. माझ्या वडिलांची विरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. माझ्या वडिलांची विरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा आणि पोरानं फक्त बापाची ही इस्टेट भोगावं महाराज, तुझी चरण सेवा. आणि म्हणून गोड असं आपल्या वडिलांप्रित्यर्थ हा सोहळा केला. अगदी या कार्यक्रमाला दिग्गज मंडळी उपस्थित, आपल्या गावातील हरिभक्तीपरायण ज्यांनी भजनाचा प्रचार आणि प्रसार धापास गावामध्ये केलाय, असे ज्यांच्या नावातच भजन दास आहे, असं भजनाचं दास्यत्व करणारे आमचे तात्या. मी गुरुपौर्णिमेला बघितलं, टेंभुर्णी मधल्या महिलांचे सुद्धा टेटस आहेत आमचे गुरुवर्य म्हणून. वा, जीवनामध्ये कोणीतरी वाईट टेटस ठेवण्यापेक्षा आम्हाला चांगली वाट दावली म्हणून त्यांचा टेटस ठेवावा, नाही तर वाट लावणारी कमी नाहीत महाराज. आमच्या महाराजांनी एवढं वैभव कमवलंय, मला वाटतं 5-25 तरी महिला भजनी मंडळ असतील. टाळकरी माळकरी वैभव, त्यांचं नावच दास आहे महाराज. आणि इच्छित मला वाटतं त्यांच्या वडिलांना माहीत असावं की माझा पोरगा पुढे जाऊन भजनाचं दास्यत्व करणार आहे. आमचे तात्या आहेत दोन्ही मृदुंगाचार्य. आमच्या इकडल्या महाराजांचं नाव मयूर महाराज आणि इकडचे आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण रणजित महाराज मिसाळ. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. या कार्यक्रमाला दिग्गज मंडळी आहेत. बसलेले आमचे झिंगे आबा आहेत, या घराचे पाहुणे आहेत, आमचे नवनाथजी महाराज वाघमोडे आहेत. अगदी सगळ्यांची नावं घेत बसली तर माझ्यावर फुलं टाकावं लागतील. एवढी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित. आमचे चौबदार आहेत, इकडे असणारे आमचे हरिभक्तीपरायण हे गोड कीर्तनकार, चांगले गायनाचार्य, असाच परमार्थाचा प्रसार करणारे आमचे माऊली महाराज नरसाळे. इकडच्या माईकवर असणारे आमचे हरिभक्तीपरायण मोरे महाराज. प्रथम दर्शनी भेट असल्यामुळं ते लक्षात नाही, पण सगळेच टाळकरी मंडळी. इकडे बसलेले आमचे रामचंद्र महाराज मिसाळ अर्थात गुरुजी. इकडे उभा राहिलेले सगळेच आमचे कवडे महाराज, पांडुरंग महाराज कवडे, आमचे कुंभार महाराज, म्हणजे सगळेच महाराज मंडळी. आमचे मिसाळ महाराज. इकडे आमचे इंदापूर कालठणचे गोड गायनाचार्य. एक दादा, मी म्हणलं त्यांना द्या माईक द्या, पण माझा घसा बसलाय थोडस याय म्हणून आपल्या ओळखीच्या माणसाला म्हणावं. आता महाराजांची माझी ओळख नाही, पहिल्यांदा म्हणलं असतं ते माईक घेऊन माझ्या हक्काच्या माणसाला डिवचावं लागत महाराज. आमचे प्रसाद महाराज. इकडं आमचे असणारे टणू टाकडीचे महाराज. सगळेच आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, छोटे माऊली सुद्धा ज्यांचं आदरानं नाव घेतात, संगमचं वैभव म्हणजे आमचे ताटे आबा. वा वा, पंढरीची वारकरी. पलीकडे आमचे ब्रह्मदेव दादा पराडे, एक उत्तुंग व्यक्तिमत्व संप्रदायातलं. आणि त्यांच्या पलीकडं एकच अभंग त्यांना लागू पडतो महाराज. आता बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, असे आमचे हरिभक्तीपरायण मिटकल गुरुजी. हा 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 हा, विठ्ठल 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 रामकृष्ण, विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. एवढा जप सहज जरी बोलायला गेला ना, मला वाटतं लोकांनी असंच करावा आणि स्वतःचा अनुभव येईपर्यंत परमार्थात काशी करावा. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवारया. या कार्यक्रमासाठी उत्तम असं असणारं फोटोग्राफी आहे, उत्तम असं असणं रेकॉर्डिंग आहे. राजमुद्रा आमच्या इंदापूरचा चॅनल, याही महाराजांना असणारं धन्यवाद. तसं पाहिलं तर मी युट्यूबच्या नादी लागत नाही, जाहिरातीच्या नादी लागत नाही, पण आलंय पुढं म्हणल्यावर हरकत नाही. विठ्ठल इमानदारीने सांगतो, मी छोटा भाऊ आहे.
पण रोज 2 कीर्तन करतोय तात्या. मी आजारी होतो, आमच्या महाराजांनी दिलेली सेवा माझी कालची कॅन्सल झाली, पण स्टेटस ठेवायचा नाही ठेवायचा. महाराज आमचे बंधुराज आहेत, शिवाजी जाधव, युवराज जाधव, लहू जाधव या कुटुंबाचे भाचे आहेत. आमचे गुरुवर्य रामगिरी बाबांचे एक वाक्य, तुम्हाला दुधात मिसळलेलं पाणी आणि पाण्यात मिसळलेलं दूध घरी बी मिळतं. कुठं मिळतं? घरी येऊन घालतो. पण तुम्हाला जर बिगर पाण्याचं दूध मिळायचं असेल तर तुम्हाला म्हशीच्याच गोट्यात जावं लागेल. तसं जाहिराती करून पाण्यासहित दूध विकणारे लय आहेत, पण निरस दूध घ्यायचं असेल तर गवळ्याच्याच दारात तेही पहाट जावं लागतं. याला जातवान वारकरी म्हणावा महाराज. विठाल आपली वेळ खूप पुढे गेली म्हणून अगदी 40-45 मिनिटांमध्ये आपल्याला अभंग सोडवायचा आहे. आमच्या दादांचं जाणं झालं, 1 वर्ष झालं आबाद आमच्यातनं दादा निघून गेले. पण मनुष्याचं जीवनच असं आहे महाराज, आम्ही आलोय खरं, पण आम्ही जाणार कधी आमच्या हातात नाही. मला 2च मिनिटं फक्त हा विषय मांडायचा आणि अभंगामध्ये यायचंय. माणूस येताना येण्याचं तिकीट घेऊन आलाय, पण माणसानं विसर पडलाय की जातानाच रिटर्न तिकीट सुद्धा आपल्या खिशात आहे. पण माणूस इतका गद्दार आहे, माणसाने येण्याचं तिकीट जपून ठेवलंय, पण जातानाचं तिकीट प्रत्येकाचं हरवलंय. येणाराचं तिकीट सगळं साबूत आहे, म्हणून तर 61 होतीये, 65 होतीये, 100वा वाढदिवस होतोय, पण अजून कुणी आपली ताटी बांधून ठेवली नाही का? येण्याचा सगळ्यांनाच आठवण आहे, पण जाण्याचा विसर मात्र सगळ्याला पडलाय. मला वाटतं जीवनात वैभव कमावण्यापेक्षा आपल्याच हातानं 4 बांबू दारात आणून ठेवावा, त्याच्यासारखा भाग्यवान या जगात कुणीच नाही. लोक काशीला जातील, लोक गयेला जातील, लोक द्वारकेला जातील, लोक पंढरपूरला जातील, पण लोक गावाच्या कडच्या मशानभूमीत जात नाही. आणि माणसानं काशीला नाही काशी करावा, माणसानं गयेला नाही जावा, माणसानं पंढरपूरला नाही जावा, पण दिवसातनं त्रिकाल संध्या मशानभूमीत जाऊन करावा. त्या माणसाला कळतं माझ्याकडं कितीही असू द्या, पण शेवटचा प्रवास गावाच्या कडाला, वड्याच्या कडाला, चौघांच्या खांद्यावर मला इथंच यायचंय हे ज्याला कळालं त्याचं जीवन सुंदर होतं. आणि हे ज्याला नाही कळालं तो जिवंतपणे माणूस असून सुद्धा नरकाला जाण्याची तयारी करतो. म्हणून तर माझे तुकोबरे म्हणतात, जीवन जगत असताना तुम्हाला काही करायचंच असेल तर चांगलं करा. उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे. हो तुका म्हणे मरणाची सरे, उत्तमाची मुरे, उत्तमाची मुरे काय म्हणतात माझे तुकोबऱ्या, माणूस शरीरानं मरावा पण कीर्तीनं शिल्लक असावा. आजही शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर जे येतं याला कीर्ती म्हणतात. आज मी ज्ञानोबा म्हणलं का तुकाराम पुढे येतो, याला कीर्ती म्हणावा. आणि आजही पुंडलिक वरदा हरी म्हटलं का विठ्ठल येतो. आई बापासाठी काशी केली देवानं. कोणासाठी? आई बापासाठी. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले म्हणून करणे ते हिची करा, नरका घोरा का जाता. जीवनामध्ये करायचं असेल तर जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्यतेची एक. पण 3 गोष्टी सांगून जातो. माणसाच्या जीवनात 3 पण आहेत. याच्यात एक पण आहे लहानपण, दुसरं पण आहे तरुणपण, आणि तिसरं पण आहे म्हातारपण. पण हे 3ही पण झाल्यावर कोणता पण येत नाही, पण 10-5 मन सरपण आल्याशिवाय राहत नाही. इमानदारीनं खरंय का नाही?
आणि यालाच माणसाच्या जीवनातली सकाळ, माणसाच्या जीवनातली दुपार आणि माणसाच्या जीवनातली संध्याकाळ म्हणतात. सकाळ लय गोड असते. आईच्या पोटातनं जन्म होतो, पाटावर येतो, मांडीवर घेतलं जातं, सुगंधित पाण्यानं आंघोळ घातली जाते, बाळू त्यानं पुसलं जातं, आजीच्या इरकलीची ऊब मिळते, काजळाचा टिक्का लावला जातो आणि मग उन्हाला टाकलं जातं. वैरी सुद्धा येतो आणि म्हणतो याचं 2-4 मुकं घ्यावं. एवढं गोड दिसतं महाराज ते लहानपणी लेकरू. का? निरागस, निरामय आणि नित्य आनंदाचं प्रतीक म्हणजे लहान मुलं आहे महाराज. पण हळूहळू हळूहळू हा आनंद टिकत नाही. लहानाचं ते पोरग मोठं होतं आणि आईन 20-25 वर्षात आलं ना, ते पोरग कसं होतं, माझे तुकोबरे म्हणतात मुसमुशी तो धुळी जायचा. या तळाला सोडलेला कटाळ्या माहिती ना, या तळाला सोडलेला कटाळ्या सगळ्या गावाच्या पिकाचं शेंड हाणतो, गावात कुणालाच मोजत नाही. तसा तरणा पोरगा असला, खिशात मोबाईल असला, अंगात बळ असलं का ते आईला मानत नाही, बापाला मानत नाही, कोणालाच जुमानीत नाही, याला या तळाला सोडलेला कटाळ्या म्हणावा. आणि मग ती आईन जवानीमध्ये लय पाप करतं, एवढं पाप करतं, पण त्याला कळत नाही आपण तरण्याचं म्हातारं कसं झालं. आपल्याला माहितीये आपली केस कशी पिकली, आपल्याला माहितीये आपलं दात कसं पडलं, आपल्याला माहितीये टवटवीत शरीराला सुरकुत्या कशा पडल्या. या भागवत संप्रदायामध्ये एक राजा आहे ज्याचा एकच केस पिकला तर राज्याला जेहारी घातला. आमचा एकच काळ आहे, पण आखे डाय हनु हनु पुन्हा ग्रामपंचायतचा फॉर्म भरतोयच. आता दुसऱ्याला भरू दे, तू जरा माग जा, तुझा जायचा टाइम आलाय, मध्ये एखाद्या 1.5 वर्षात पुन्हा निवडणूक घ्यावी लागल. असं तरुण पण जातं आणि मग मात्र महाराज म्हातारपण येतं. आता मला एवढंच सांगायचंय, म्हातारपण आलं ना एकदा, म्हातारपण की मग मात्र आपल्या सोबत कुणीच नसतं. एकदा दिवस मावळला ना, सगळे आपापल्या घरी जातात, आपण एकटंच राहतो. असं कधी ऐकलंय का एखादा आलाय म्हाताऱ्यालाच उचलून त्याचं मोठा मोठा मुख घेतल्या तर? असं ऐकलंय. आणि मग म्हातारा एकटं राहतं. त्या म्हाताऱ्याने एकच करावा, तरुणपणातला लहानपणातला एक काजळ लावलेला फोटो इकडल्या हातात धरावा आणि इकडल्या हातात आरसा धरावा, घरातली लाईट लावावा आणि आरशात तोंड पाहावं, आता कसा दिसतोय आणि लहानपणी कसा दिसतोय. आणि मग मात्र तात्या एकच अभंग म्हणावा, कोण होतास तू, काय झालास तू, तू लहानपणी काय होता, आज काय झाला, पण इह लोकांमध्ये काय मिळवलं. आता जर तू देवाकडे चालला किंवा नरकाला चालला तर या जगातलं तुला सोडवायला कोणीच येणार नाही. आता मात्र तुला गरज आहे ती भगवंताची. एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी धनानी भूमो पश्वस्य गोष्टे भार्यागृहद्वारे जनस्मशाने देह चिताया परलोक मार्गे कर्मानुगच्छन्ति जीवयतः. कमवलेलं धन जमिनीमध्ये, जनावर गोट्यात, बायको दरवाजापर्यंत, लोक मशानापर्यंत आणि काजू बदाम चाललेला पोरगा फक्त पेटवेपर्यंत. पुन्हा मात्र महाराज कोणी नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये काहीच कमवू नका, पण अंतकाळीचा सोयरा. आमच्या जीवनामध्ये भगवंत आमच्या शेवटच्या काळाला धावून येईल एवढंच कर्म असावा. मरण तर कोणाला चुकलेलं नाही. जन्माला घालते ती माता आणि ज्याच्यात जायचे ती माती. माता आणि मातीतला एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं जीवन आहे महाराज. माणूस किती किलोचा असू द्या,
पेटवल्यावर माणसाची राख मोजा 3-3.5 किलो पेक्षा जास्त भरत नाही. आणि जन्माला आलेला माणूस बी 3-3.5 किलो पेक्षा जास्त भरत नाही. जर गडी जन्माला येताना 3.5 किलो आहे, मरताना 3.5 किलो आहे, मधला 75 किलोचा अवकाशाचा आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. 9वी मर गए 10वी मर गए, मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड गए सब काल के पाशी. परिमळ गेलिया ओस फुल देटी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. जाणार 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 हे विश्व, वावुगाची सोस करी शिकाय. शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. महाराज, मरणाची वेळ, मरणाचा काळ आणि मरणाचा स्थळ ठरलेला आहे. एक घटना घडलेली सांगतो. 1 कोटीचं पॅकेज आहे नवरदेवाला, 80 कोटीचं पॅकेज आहे बायकोला. दोघांचं लग्न झालं, मुंबईमध्ये पहाडी लग्न झालं, जंगी लग्न झालं, पत्रिकेला सोन्याचा कलर आहे असलं लग्न झालं. 2 कोटीचं वार्षिक उत्पन्न आहे. इनोवा गाडीमध्ये नवरा नवरी बसले, लग्न झालं आणि वावर जत्रेला जायचंय. पाठीमागे एक गाडी आहे, पुढे एक गाडी आहे. इनोवा गाडीमध्ये दोघं नवरा बायको आहे. गाडी कोकणाच्या घाटात गेली, वळणानं गाडी चालू लागली. पावसाचा विषय आहे, पाऊस आलेला आहे, जमीन धरती सगळी सुपीक झालेली आहे. ही विश्व हिरवा शालू पांघरलेली आहे आणि त्या नयनरम्य घाटामध्ये असं सुंदर दृश्य त्या नवीन लग्न झालेल्या नवरीनं पाहिलं. वळणावरनं गाडी पुढे गेली, पण पुढे गेल्यानंतर ती बायको आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, अहो गाडी थांबवा. गाडी थांबवा म्हटल्याबरोबर नवऱ्यानं, ड्रायव्हरनं कचकन ब्रेक दाबला. गाडी जाग्यावर थांबली. नवरा म्हणतोय काय झालं? बायको म्हणतेय पाठीमाग एक 5 मिनिटं अंतरावरती एक सुंदर दृश्य मी पाहिलंय आणि तिथं जाऊन एखादा फोटो काढावा अशी माझी इच्छा आहे. आज 80 वर्ष लग्न होऊन सुद्धा आम्ही बायकोच ऐकतोय, त्याचं तर नवीन झालं. तो का ऐकणार नाही महाराज. ड्रायव्हरला सांगितलं, रिव्हर्स गिअर टाकला, गाडी मागं आली, गाडी वळणावर थांबली. बायकोनं सांगितलं तेच दृश्य आहे, मला तिथं फोटो काढायचा आहे. नवरा नवरी उतरले गेले, त्या दृश्याच्या ठिकाणी गेले. हिरव्यागार असणारा शालू आहे, गोड अशी फुलं आहे, ती सुंदर वातावरण आहे, मनमोहक गालीच्या हातरावर तशी खाली हिरवळ आहे आणि त्याच्यात दोघं उभा राहिले. नवऱ्यानं बायकोच्या खांद्यावर हात टाकला, डाव्या हातामध्ये मोबाईल घेतला, स्माईल म्हटले आणि इकडं सेल्फी काढायला बटन दाबणार. तेवढ्यात काळा भंगार सर्प त्या हिरव्यागार अशा वातावरणात नाला, पोरीच्या पायाला दंश केला. काहीतरी चावलं मनस्तोर मोबाईल पडला, हातातला हात निघला. काय चावलं? साप चावला. एवढं मनस्तोर उचलली आणि फक्त इथून तिथपर्यंत नेहीपर्यंत पोरीच्या तोंडातनं फेस आला. एवढा विषारी साप होता, 5व्या सेकंदाला जीव गेला. ऐका, गाडी पुढे गेली होती, नवीन लग्न झालं होतं, 2 कोटीचा पॅकेज होता. करायचं तर काही करू शकले असते, पण एका क्षणात त्याच ठिकाणी त्याच सापाकडनं त्याचं मरण होतं. याला म्हणायचं मरण कोणाला चुकलं नाही महाराज. जसं आज आम्हाला वाटतंय दादा असते तर बरं झालं असतं, अटॅक आला नसता तर दादा गेले नसते, दादाला दवाखान्यात पोहोचवता आलं असतं तर दादा गेले नसते. पण विचार करा की या जगामध्ये जर देव जात असेल, या जगामध्ये जर ज्ञानोबा तुकोबा जात असतील, तर दादाच काय तुमच्या आमच्याला सुद्धा एक दिवशी जावं लागलं.
फिरते पामर जीव की येत नाही गुरु आले अवतार येत नाही गुरु आले अवतार फिरते पार जीव कीते फिरते पार इथं भगवंताला जावं लागलं महाराज. मत्स्य कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी. जर देवाला मरण चुकलं नाही तर तुमचं आमचं काय. पण जी व्यक्ती गेली ना त्या व्यक्तीच्या जाण्यावर कळतं दुःखाचा डोंगर काय आहे महाराज. ऐका, जगद्गुरु तुकोबारायानं संपूर्ण विश्व जर कोणाच्या जीवावर उभा केला असेल तर आई बापाच्या जीवावर. बोलोबा आणि कणकाई हे माझ्या तुकोबारायचे दैवत होते. बरेच लोक म्हणले तुकोबारायानं पंढरीची वारी चुकवली नाही. पण एक वारी अशी आली माझ्या तुकोबारायचे बोलोबा काका आजारी पडले. अंतुरणामध्ये खेळतायत आणि पोराचा शेवटचा धर्म आहे देवाची सेवा सोडावा पण बापाची आणि आईची सेवा नाही सोडावा. हा, आणि मग माझ्या तुकोबारायला वारकरी बोलवायला लागले. तुकोबारा अहो वारीला आली, आषाढी जवळ आली, नाही येणार त्या पंढरीच्या वारीला. अहो असं कसं, तुम्ही तर भिकारी होईल म्हणताय, वारी चुकवणे हरी म्हणताय, चंद्रभागे स्नान हे मागताय. त्या पांडुरंगाला म्हणावं ही वारी चुकली तर पुढच्या वारीला तुला पंढरीला पाहायला येईल. पण मी जर तुझ्याकडे आलो माझा आजारी बाप जर गेला तर मी मेलो तरी माझ्या बापाची पुन्हा भेट होणार नाही. नाही यायचं मला पंढरीच्या वारीला. आज माझ्या बापाची सेवा हाच माझा अनमोल ठेवा आहे. तुकोबाराई सेवा करू लागले बोलोबा काकाची. बोलोबा काका अंतुरणाशी खेळलेले आहे. बोलोबा काकाची सेवा माझे तुकोबाराया तन मन धनानं करू लागलेले आहे. कपडे धुवावी, विष्ठा काढावी, अनेक प्रकारचं कर्म सेवा भावामध्ये करू लागले. पण एवढ्या अवस्थेमध्ये जुन्नरवरनं काही सप्ताहाची मंडळी आली आणि तुकोबारायला सांगितलं आमच्या गावात सप्ताह आहे आणि त्या सप्ताहासाठी तुम्हाला यावं लागतंय. जागराचं आणि काल्याचं कीर्तन तुमचं ठेवलंय. तुकोबाराया म्हणले माफ करा पण येऊ शकत नाही. का? माझा बाप आजारी आहे. अंतुरणातनं आवाज आला, तुका आभाळ कोसळत नाही, मी काय 2 दिवसात मरत नाही. कीर्तनाला नाही म्हणायचं नाही आणि घेतलेली तारीख मेला तरच कॅन्सल करायची. बऱ्याच युट्यूबच्या कीर्तनकाराच्या कीर्तना दिवशी आया मरतेत, कोणाची आजी मरती, कोणाचा भाव मरतो, अजून कोणाची बायको मिली असा फोन आला. त्यांचं कोणच मरत नाही. इकडलं 25चं पाकिट तिकडं 30 वर गेलेलं असतं. आणि आजही सांगतो या जगात ज्यांनी लोकाला पाकिट सांगितली जगाचा मालक कधीच त्याला अंतकरणात घेत नाही. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. भगवत भक्ती आहे, संप्रदाय आहे. तुकोबारायाने हात डोकं टेकवलं. बाबा काहीच बोलायचं नाही, तुका फेटा घ्यायचा आणि सप्ताहाला निघून जायचं. तुकोबाराया गेले, जागराचं कीर्तन झालं. हेची दान देगा देवा काला झाला उपजोनी या पुढती येऊ. हा रंगी रंगे श्रीरंगे काय भोललाची पुतंगे. कीर्तन झालं, पंगत बसली, वदनी कवळ घेता झालं. तुकोबारायानं ताटातला घास मोडला आणि तोंडात घालणार एवढ्या अवधीमध्ये देहू गावचे 2 घोडेस्वार आलेले पाहिले. तुकोबारायाच्या मनात पाल चुकचुकली. बाबा आजारी होते, काय या कारण यांचं येण्याचं. ताट बाजूला साडलं, घास खाली पडला गेला. तुकोबाराया धावत 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 गेले आणि त्या दोघांच्या हातात धरले. बोला कशासाठी आला, काय काम आहे. दोघांच्या तोंडातनं चक्र शब्द फुटेल असा झाला. महाराज तुकोबाराया सावरा सावरा सावरा, तुमचे वडील. बोलोबा बोलोबा काय झालं काय झालं काय झालं. बोलोबा काकाने निरोप घेतला. बाबा टावा फोडला महाराज. 2 दिवसात आभाळ कोसळत नाही, मी मरत नाही. जा तुका कीर्तनाला म्हटला आणि पाठीमाग मला सोडून गेला.
आज जर बापाला हाक मारावी, आईच्या कपाळावर कुंकू पाहावं, सावजीनं कोणाकडे हाक मारावी. घोड्यावरती बसले, देऊच्या वेशीच्या आत आले. घर सुतक पडल्यासारखं दिसत होतं. घराचा पाया कचला होता. लांबूनच आईचं कपाळ पाहिलं. कुंकवाच्या टिळ्यानं शोभून दिसणारी आई आज पावस नाही असं तोंड आईचं झालं होतं. आले मटकन आईच्या कुशीत शिरले. आई काय झालं, कसं झालं? काही नाही बाळा. एक गंगा जलाचा थेंब तोंडात सोडला, आपसूक आणि अवचित निघून गेले. बाबा, वडील गेल्यानंतर काय जगणं असतं, काय जगावं, कोणासाठी जगावं? तुकोबऱ्या धावत 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 पंढरीच्या पांडुरंगाच्या राहत्या वाड्यात गेले. ए देवा, अरे माझी बायको तुला आजपर्यंत काळा विठ्ठल म्हणत होती. मी बायकोला दोष देत होतो, पण खराच तू काळा विठ्ठल आहे. मी कीर्तनाला गेलो आणि माझा बाप गेला. जगाचा मालक प्रगट झाला आणि सांगतोय, तुकोबऱ्या बाप गेलाय, पण का भीताय? तुमचा जन्मदाता बाप गेलाय, पण पालन करता बाप आहे ना. तुकोबऱ्या जगाच्या मालकाला सांगताय, ए देवा, सांभाळशील, पोटा पाण्याची सोय करशील, पण आमच्यासाठी आयुष्यभर स्वतःचं पोट मारून लोकांच्या बांधावर काबाड कष्ट करायला तू जाशील. एवढं तुकोबऱ्या बोलले. जगाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुकोबऱ्याला जगाचा मालक म्हणतोय, जन्मदात्या बापाची बरोबरी मी काही करू शकत नाही, पण काय केलं एवढं तुझ्या बापानं तुझ्यासाठी? तेव्हा तुकोबऱ्यानं बापाचा त्याग आणि बापाचं जीवन अभंगाच्या पहिल्याच्या बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकुराचे आम्ही ज्या वेळेस आईच्या पोटात गर्भधारणा होतो ना, आई सांगते, अहो तुम्ही बाबा होणार आहे. त्या दिवशी बापानं जी आनंदाने उडी मारली ना, पुन्हा आयुष्यात बापाला तेवढा आनंद कधी झाला नाही. आणि त्या दिवशी उडी मारतो बाप,
आणि जमिनीवरती पाऊल ठेवतानाच विचार करतो, आजपासून स्वतःसाठी जगायचं बंद, आजपासून काळजाच्या तुकड्यासाठी. एक पैसा कमवला तरी पोरासाठी, एक भाकरीचा तुकडा खाल्ला तरी पोरासाठी. आजपासून एका ग्रॅमनं माझं वजन कमी होईल, पण आजपासून एका ग्रॅमनं माझं पोरग वाढेल. आजपासून मला भाकर कमी पडली तरी चालेल, पण आईच्या पोटात लेकराला जे खाऊ वाटतं ते आईला घालणं हे बापाचं कर्तव्य आहे. कित्येक बाप आहेत या समाजामध्ये आईला पोटभर जेवाय घातलंय, पण मी बाहेरून जेवून आलोय म्हणून उपाशी झोपणारा बाप उपाशी पोटी सकाळी दुसऱ्याच्या रानात जातो, पण आईच्या पोटात आपल्या लेकराला काही कमी पडू देत नाही. 27 महिने आणि 27 दिवस या लेकरांच्या आईनं या पोरांना पोटात वागवलं, पण 27 महिन्यांनी 27 दिवस पोटाला चिमटा घेऊन आईच्या पोटात आपल्या लेकराचं पोट भरणारे दादा आज फोटोत आहेत. काही अपेक्षा नव्हती, कोरभर भाकर दिली असती तरी आनंदानं जगले असते, पण महाराज ज्या बापानं 9 महिने 9 दिवस पोटात वागवते तिला आई म्हणतात, पण आयुष्यभरासाठी काळजात वागवतो त्याला बाप म्हणतात. एकुलता एक पोरगा जर निघून गेला तर आईनं पोटावर मारावा, पण पोराला जर संकट आलं तर छातीला हात लावून त्या बापानं रडावं. आम्ही आजारी असलो, पोटात भाकर जात नसली तर दवाखान्यात आम्हाला झोप लागेपर्यंत आमचं डोकं आईच्या मांडीवर असतं, पण झोप लागल्यापासून उठेपर्यंत आमच्या पायापाशी बाप देवाला प्रार्थना करत असतो, ए देवा मी गेलो तरी चालल, पण माझा काळजाचा तुकडा जाता कामा नाही. बाप स्वाभिमान आहे, बाप अभिमान आहे आणि बाप जिवंत आहे. तोपर्यंत आमच्या सर्वांचं कर्तृत्व, आमचा आधार, आमचा वड, आमचा चंद्र आणि आमचा सूर्य म्हणजे बाप आहे. महाराज या जगतामध्ये बाबा गेले ना तर हाक मारावी कोणाला महाराज? सोडून गेले आम्हाला सोडून गेला दादा, आईच्या कपाळावर कुंकू गेलं दादा, 2 लेकरांच्या पाठीवर भिवू नको बाळा म्हणणारा बाप निघून गेला. मुलीला भावाच्या दारामध्ये लाखो रुपयाची दिवाळी मिळल, रक्षाबंधनला 10,000 हजाराची साडी मिळल, पण नांदायला जाताना भिवू नको बाळा, संकट आलं तर फोन कर, जेवत्या ताटावरनं हा बाप तुझ्यासाठी हजर आहे असा म्हणणारा बाप नाही मिळत. दिवाळी होईल, रक्षाबंधन होईल, पण पोरीच्या जेवणातला बाप नाही येणार. घराचा त्याग केला, भावाचा त्याग केला, आईचा त्याग केला आणि ज्या नवऱ्यासाठी कपाळावर कुंकू लावलं ना ते कुंकू आयुष्यासाठी केलं. बाबा हाडाची काढ, रक्ताचं पाणी, जीवनाचं सर्वस्व केलं आणि दोन्ही मुलांना लहानाचं मोठं केलं. शाळा शिकवली बाबा, दादाला नोकरीला लावलं, बारक्या पोरावरती प्रेम केला आणि चिमणीचा संसार सुखाचा केला. बाप उभ्या आयुष्यात रडला नाही, तेवढा सुरेखा ताईच्या लग्नात हाय मोकळून रडला. बापाचं ते धोतर, बापाचा तो हसरा चेहरा, डोक्यावरची टोपी आणि नांदायला जाताना गोरा पान चेहरा रडून रडून जाल झाला. दादा लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात, दादा तुमची आठवण येते प्रत्यक्षात.
कळत नाही आणि आईबाप मेल्यावर कळतात, पण मेल्यानंतर कळलेले आईबाप पुन्हा मिळत नाही महाराज. या जगताचं सगळ्यात मोठं संकट हे आहे महाराज. बाप जेवायला बसलाय, एक घास तोंडात घातलाय, पण दुसऱ्या घासाला फोन आलाय तायडीचा, बाबा माझ्या सासरवाडीत असं असं झालंय. ताट बाजूला सारलं आणि जेवत्या ताटावरनं उठून बाप निघून गेला. कुठं गेला असेल हो बाप? कुठे गेला असेल? बाप निघून गेला. कुठं गेला? पोरीच्या सासरमध्ये गेला. सासऱ्याच्या पाया पडला, जावयाच्या पाया पडला, सासूच्या पाया पडला. माझ्या काळजाच्या तुकड्याचं चुकलं असेल तर माफ करा, पण माझ्या पोरीला समाधानानं सांभाळा. एवढं कष्ट, एवढं हाडाचं काढ, एवढं उभ्या आयुष्यात कष्ट करणारा बाप आहे ना, उभ्या आयुष्यात मिळत नाही. असा कन वाळू बाप यानं सोडून या गेला. या लेकराचा जीव वनवासी हो झाला. आज सगळं मिळालं, पण बाबा म्हणून हाक कोणाला मारावं? एखादी पोरगी जर एखाद्या बापाच्या गाडीवर बसून चालली आणि आम्ही जर पाहिलं तर माझा बाप असता तर मीही बापाच्या गाडीवर बसले असते. या लेकराचा जीव वनवासी की हो झाला. बाप सांगावं लग्न हे दुर्दैव आहे, पण बाप कळत नाही हे त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैव आहे. बापाचा सांभाळ, आईचा सांभाळ, कर्तृत्ववान मुलाचं शीलवान आणि गुणवान कर्तृत्व जर काय असल तर जो बाप माझ्यासाठी उपाशी राहिला, आज मी उपाशी राहील, पण म्हातारपणी त्याचं पोट भरेल. याला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. हा बाप मुलगी जन्माला आल्यानंतर रडत नाही, मुलगी शाळेत गेल्यानंतर रडत नाही, बाप मुलीचं लग्न सुपारी फुटली त्या दिवशी रडत नाही, लग्नाचा मांडव ठरला रडत नाही, बस्ता बांधला रडत नाही, लग्न लागलं काकानी मंगल अस्तिका बांधल्या तरी रडत नाही, वाट लावताना रडत नाही. लेक रडते बापाच्या गळ्यात पडून, पण बाप म्हणतो तायडे रडू नको मी आहे. पण तिथं गेल्यानंतर तायडीला फोन होतो, तायडी पोचली. त्यावेळेस तायडी म्हणते बाबा मी पोचली आहे, पण महिना झालं एक टाइम जेवताय, पत्रिका वाटताय, बस्ता बांधताय, कष्ट करताय. आज माझं लग्न झालंय, आज एकच काम करा, एक महिना उपाशी आहे, एकच टाइम जेवताय, आता पोट भरून जेवा आणि एक महिना तुमच्या जीवाला आराम नाही, विश्रांती करा. एवढ्या शब्दा बापाचा फोन कट होतो. बाप जेवत नाही, बाप आराम करत नाही, बाप एखादी लेपट, एखादं गोदड, एखादी चादर, एखादी शाल पांघरायला घेतो, घरात जातो, आतून कडी लावतो आणि उभ्या आयुष्याचं एकदाच रडतो की गंगा यमुना सारखं आज नांदायला माझी पोरगी गेली नाही तर माझं काळीज दुसऱ्याच्या हातामध्ये दिलंय महाराज. पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामंदी हासू जरी कणावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया उमगाया. लई अवघड हाय गड्या उमगाया उमगाया. मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल, लेकरांच्या पायी उभा जन्म भरेल. आधाराचा वाकल आभाळ, त्याच्या इना पाचोळा आहे जिनरात माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय उमगाया धापर, उमगाया धापर, लई अवघड हाय उमगाया धापर, उमगाया धापर.
संताला कळला नाही तो तुम्हाला मला काय कळावं. साहेब जिजाऊ सगळ्याला माहित आहे, पण प्रांतात जीव मुठी धरणारे शहाजीराजे कोणाला माहिती आहे. राम राम म्हणून जीव सोडणारा राजा दशरथ कोणाची आठवणीत नाही. विजांचा कडकडाट आहे, पावसांचा ढगांचा किलबिलाट आहे, नदीला पूर आलाय, नाकात तोंडात पाणी जाताना डोक्यावर पोराला घेणारा वसुदेव कोणाच्या लक्षात नाही. महाराज लय अवघड हाई गड्या. मग ह्या बाप हा बाप सध्या कोणाला कळत नाही, पण बाप पुन्हा मुळत नाही. महाराज ही सगळीच शोकांतिका. एक शब्द मी आबा कायम सांगत असतो. मुलगी नांदायला जाताना आई काय करते, घरात आहे ते भरून घेते. एवढा मुद्दा ऐका न मधलं भजन घेऊ आपण. आई जेवढं आहे तेवढं पिशवीत भरते, पण जेव्हा मुलगी जावयाच्या गाडीवर बसते, बाप लांबून पाहतो, पोरीची पिशवी 4 बोटानं खाली आहे. बापाला राहवत नाही, बापाला चैन पडत नाही. माझ्या माघारी पोरीची पिशवी नसली तरी चालल, पण मी जिवंत आहे तोपर्यंत पोरीची पिशवी खाली नाही चालणार. बाप लांबून पाहतो, पोरीची पिशवी 4 बोटानं खाली आहे. बाप 2 किलोमीटर पुढे चालत जातो, जावयाच्या गाडीला हात करतो, खिशातली गुंडाळून ठेवलेली 4-5 वर्षाची 500ची 1000ची नोट काढतो, जावयाच्या हातात देतो आणि जावयाला सांगतो, जावा पुढच्या एखाद्या स्वीट होम मध्ये थांबा, किराणा दुकानामध्ये थांबा आणि 1000-500चं एवढं खायला घ्या, पिशवीतनं सांडस्तोर पिशवी भरा आणि जाताना लोकाला सुद्धा कळू द्या, ज्या आरती ह्या पोरीची पिशवी भरलेली आहे त्या आरती नक्कीच माहेरामध्ये या पोरीचा बाप जिवंत असावा. बाप जिवंत असण्याचा पुरावा म्हणजे लेकीची भरलेली पिशवी आहे. बाप करी जोडी लेकोराच्या वडी. उभं आयुष्य त्यागानं, उभं आयुष्य आपल्या कष्टाच्या घामानं आणि उभं आयुष्य याच्यामध्ये घालवतो. आणि असा बाप ज्या दिवशी फोटोत येतो ना, त्या दिवशी वाटतं नाही जगलेलं बरं. पैसा आहे, माडी आहे, बंगला आहे, गाडी आहे, पण माग बाप उभा नाही ना, या जगामध्ये एवढा भिकारी पोरगा दुसरा कोणताच नाही. मी इमानदारीनं सांगतो, पैशासाठी कीर्तन करत नाही, अजून वाच्या बाटली नाही, पण बाप एवढा तळमळीनं का सांगतोय तात्या, आज 17वं वर्ष झालं मीही माझा बाप गेल्याचं दुःख भोगतोय महाराज. आणि कधीच बाप कळायचा असेल ना तर आईन जवानीत कळत नाही. आम्ही जेव्हा बाप होतो ना तेव्हा आम्हाला बाप कळाल्याशिवाय राहत नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. बाप कळायचा असेल तर बाप व्हावं लागतं, बाळंतिणीचं कष्ट व्हायचं असेल तर बाळंतीण व्हावं लागतं, आणि परमार्थ करायचा असेल तर जातवान वारकरी व्हावं लागतं. महाराज विठ्ठल अशा बापानं उभ्या आयुष्यामध्ये जोडी केली, हाडाचं काढ केलं, 3.5 किलोचा गडी 75 किलो वरती नेला, स्वतःचं शरीर वाळवलं. पण काळाच्या ओघामध्ये असा बाप एक दिवस आम्हाला सोडून गेला. पण जाताना बापानं आमच्यातला रुपया सुद्धा नेला नाही. अख्ख्या इस्टेटीचं धनी आम्हाला करून ठेवलं. तुकोबऱ्या अभंगाचं द्रुपद सांगता
सोपं नाही. एका कीर्तनात देव भेटत नाही आणि एका पहिल्याच कीर्तनाला 25,000 पाकिट होत नाही, त्याला 10 वर्ष घासावं लागतं. एका वारीनं पांडुरंग भेटत नाही महाराज. आयुष्याचं माती करावं लागते, तेव्हा शेवट कुठं भगवंत पदरात पडतो महाराज. तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार. लय परखड बोलणारा माणूस आहे महाराज. पण ह्या बाबांना तर मी त्यांच्या गावात गेल्यात म्हणत असतो, म्हातारं लय बिय नाही. मी माझ्यापेक्षा वयस्कर पण सगळ्या माणसांना प्रेमाने बोलणारा माणूस आहे, हक्कानं बोलणारा माणूस आहे. आमचे आबा तर त्यांच्याकडे त्या लांबणच हात जोडत असतात मला. पण माझा परमार्थ माझ्या जीवावर नाही, तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादावर टिकून आहे. विठाल महाराज, मी गेले कित्येक वेळ झालं बाप नावाचं तत्व सांगतो. फक्त 5 मिनिटात सेवा संपवणार आहे. एक वेळेस आमचा बाप गरीब होता आणि आमच्या बापाला आम्ही म्हणलं ना, बाबा गावातली यात्रा आहे ना, आम्हाला घोड्यावर बसायचंय. बापाकडं घोड्यावर बसवा एवढे सुद्धा पैसे नव्हते त्या काळाला. बापानं 2 गुडघे टेकले, बापानं 2 हात टेकवले आणि पाठीवर पोराला घेतलं आणि पोराला सांगितलं, बाळा तुला आता घोड्यावर बसल्यासारखं वाटतंय. आणि बापानं दारातनं चक्रा आणल्या महाराज आम्हाला का पाठीवर घेऊन. आम्हाला चालता येत नव्हतं त्या टायमाला. बापानं आम्हाला करंगळीला धरलं, चालायला शिकवलं. मला वाटतं ज्या पायाला पहिल्यांदा आधार दिलाय, नालायकातल्या नालायक मुलानं कमीत कमी बापाला लाता तरी मारू नाही त्या महाराज. अशी कित्येक पोरं आहे बापाच्या जीवावर बापाची माती झाली तरी बसून खातायत, पण बापाला विचारत नाही. अशी पोरं म्हणजे आई बापानं खाल्लेली माती जन्माला आली महाराज. चांगली पोरं जन्माल्या. पाळण्यात बसवाय पैसे नव्हते तर बापाने हाताचा पाळणा केला. बापाला गावभर गाडी नव्हती, चक्करा नाही. बापानं पोराला कमरेवर घेतलं आणि गावातनं येडा मारला महाराज. गाडीवर बसवण्यासाठी कमरेवर घेतलं, पाळणा करण्यासाठी हात पुढे केले, घोड्यासाठी गुडघट टेकवलं, हात टेकवलं. पण याच बापानं वारकरी संप्रदायामध्ये आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रथा पाडली, मेल्यानंतर रुपया कोणाचा असतो? पाहुण्याचा असतो. एक जण म्हणला त्याचं किराणा दुकान होतं, लय चिल्लर आहे, घेऊ का रुपया? चालत नाही म्हणले, पाहुण्याचाच रुपया लागतो. ही प्रथा पाडली कुणी? वडिलोपार्जित आमची ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. बापानं प्रथा पाडली, मी मेल्यानंतर माझ्या पोराच्या संसारातला 1 रुपया सुद्धा कमी झाला नाही पाहिजे. हे आमच्या बापानं पाडलेली प्रथा आज आम्ही भोगतोय महाराज. ज्या बापानं आमचा रुपया कमी केला नाही त्या बापाचं श्राद्ध घालणं, त्या बापासाठी उपकार करणं आणि त्या बापापर्यंत शेवटपर्यंत जगणं हे एका लायक मुलाचं कर्तृत्व आहे. अनुसयेला देव प्रसन्न झाले आणि अनुसयेला विचारलं, तुला मुलगा पाहिजे का पुत्र? अनुसया म्हणले, मला मुलगा नको. मुलगा काय? बापाचे जोर उड्या हाणतो एक दिवशी मरून जातो. नको. कोण पाहिजे? पतनात तारिते इति पुत्रा. मला माझ्या संकटामध्ये तारून नेणारा पोरगा पाहिजे. ब्रह्मा विष्णू महेश पुत्र झाले महाराज. त्याला म्हणतात पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि एक शास्त्र सांगू का? आषाढी पर्व काळ नाही, महाशिवरात्र पर्व काळ नाही, आमच्यासाठी सप्ताह पर्व काळ नाही. पण आमचा बाप गेला आणि हे करायचं आमच्या जीवनात ज्या दिवशी संधी मिळाली ना, हा आमच्या जीवनातला पर्व काळ आहे. मनुष्याशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पिताचा अंतकाळ, अति पवित्र ती वेळ धर्माची. बापाचं श्राद्ध घालणं, बापाचं वर्ष श्राद्ध थाटामाटात करणं, हे एका पोराच्या जीवनामध्ये आयुष्यातला सगळ्यात मिळालेला पर्व काळ म्हणजे हातचा दिवस आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करीती पर्वणे, माता पितर मरणे अंकित जो दिवस. आजचा दिवस म्हणजे आमच्या जीवनातला सोहळा आहे. बापाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मिळालेली संधी. बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचितासी. सांगण्यासारखं खूप आहे, पण बापाचा शेवटचा स्वभाव आहे, बाप पोरावर संकट असलं तर झुरून मरतो. पोरावर जर संकट असलं तर टेन्शन घेतो, पोरावर जर संकट आलं तर पुढं होतो. पण एवढा झुरून मरतो, एवढा झुरून मरतो की त्याच संकटामध्ये बाप प्राण ठेवतो. का? माझ्या पोरावरती दुःख आहे. आमच्या विठ्ठल पंतांनी संन्यास घेऊन गृहस्थाश्रम घेतला आणि गृहस्थाश्रमात आले. नीच धर्म बुडव्या बापाची अवलाद म्हणून ज्ञानोबाराया
सोपान काका, निवृत्तीनाथा आणि 7 वर्षाच्या पवळ्या मुक्ताबाईला महाराज वाळीत टाकलो. आज जे लोक लाखानं ज्ञानोबारायच्या दर्शनाला जात आहेत ना, त्या काळात ज्ञानोबारायला स्पर्श झाल्यावर आंघोळ करत होती महाराज. तुकोबारायच्या झोळीत विष्ठा टाकली, गाढवावरनं दिंड काढली. पण माझ्या ज्ञानोबारायाला सोपान काकाला वाळीत टाकलं. एक दिवस पावसाचे दिवस, मुक्तीला फणफणून ताप आला, पण वैद्य बुवा आले नाहीत महाराज. आमचे ज्ञानोबाराया भीक मागायला गेले, भिक्षा मागायला गेले तर अंगाव सावली पडली म्हणून कानाखाली मारली महाराज. पण तीच कानाखाली मारल्यानंतर सुद्धा आमचे ज्ञानोबाराया म्हणतायत सावली पडली तर आंघोळ करावी लागली. आता तर माझ्या अंगाला स्पर्श झालाय, तुम्हाला 3 वेळा आंघोळ करावी लागेल. तुम्ही कशात पवित्र समजता? लोकांना दुःख देण्यामध्ये पवित्र समजता. ज्ञानोबारायाने विचार केला, इंद्रायणीला शिवायचं नाही, ज्ञानोबारायाला स्पर्श झाला तर आंघोळ करावी लागते. मुक्तीचा ताप घालवायला गावातला कोणीच येत नाही. श्रीनिवास भट्ट आळंदीला आले आणि आळंदीच्या व्यासपीठावरनं निर्णय झाला, या नीच बुडव्या धर्म बुडव्या बापाला शेवटचं प्रायश्चित्त एकच आहे, पवित्र बलिदान, देहांत प्रायश्चित्त. सभा उठली. माझे विठ्ठल पंत म्हणतायत मी देह द्यायला तयार आहे, त्याग करायला तयार आहे, मरायला तयार आहे, पण मी मेल्यानंतर तरी माझ्या पोराचा स्वीकार समाज करेल का? सगळे निघून गेले, एकटे राहिले. घरी आले तर सोमोपान काकाने मुक्ताई खेळती आहे, ज्ञानोबारायाचा आणि निवृत्तीदादाचा संवाद चालू आहे. घरात रुक्मिणी आहे. काय म्हणली सभा? काही नाही, नीच धर्म बुडव्या बापाला मरायला सांगितलंय सभेनं आणि माझं ठरलंय उद्या पहाटे जाणार आहे आणि देहांत प्रायश्चित्त घेणार आहे. एकट्यानं पाप केलं नाही धनी, तुमच्या पापामध्ये मी सुद्धा सामील आहे. मी येते तुमच्या सोबत उद्या. अगं तू आल्यानंतर या लेकरांना कोण सांभाळील? हा झोपडीतला गोपाल कृष्ण सांभाळायला तयार आहे. गोपाळांना सांभाळलं, गोपिकांना सांभाळलं, कर्माबाईला सांभाळलं, माझ्या पोरांना का सांभाळणार नाही तो कृष्ण? तुका मने घालू तयावरी भार घातला, सांज्याचा शिरा केलाय, 4 पोरांना जेवायला वाढलंय. मुक्ती एका मांडीवर आहे, सोपान एका मांडीवर आहे, ज्ञानोबाराया पुढे आहेत. रुक्मिणी आई साहेबांना सांज्याच्या शिऱ्याचा एक घास मुक्ताबाईच्या तोंडात घालावा, एक घास सोपानाच्या तोंडात घालावा, एक घास ज्ञानोबारायाच्या तोंडात घालावा. निवृत्ती दादा म्हणतायत आई माझ्या तोंडात कधी घालणार आहे घास? आईनं घास भरवला आणि आईच्या डोळ्यातनं पाणी आलं. आई का रडते? हे बाळांनो, तुम्हाला रोजच गोडधोड करून घालता येत नाही म्हणून आज मी गोड शिरा केलाय म्हणून मला रडू येतंय. आई तुझ्या हातचं काळं तिखट सुद्धा गुळासारखं गोड लागतं. आईचं प्रेम आहे, बापाचं वैभव आहे. लेकरं रडू लागली, लेकराच्या डोळ्यातनं पाणी आलं, लेकरं झोपवली. वेळाभावी पुढे चलतोय आणि दोघांनी सांज्याचा शिरा हात पंतरवाडीमध्ये पानावरती वाटून घेतलाय. घास उचलला पण तोंडात जाईना. 4 लेकरं झोपले ती शेजणी. मुक्ता लहान आहे, सोपाना खेळकर आहे, ज्ञानदेवाला अजून एवढंच कळत नाही. निवृत्ती दादा थोरला आहे, पण सकाळी झोपेत उठल्यावर ना बाप आहे ना आई आहे. कोणाकडं पाहावं लेकरांनी? सांज्याच्या शिऱ्याचा घास गेला नाही. दोघाच्या पानं त्या कृष्णाच्या समोर ठेवली, चिठ्ठी लिहिली, त्याच्या खाली ठेवली आणि दोघं निघाली. जाता जाता आई आहे, काळजाचा तुकडा आहे, 9 महिने 9 दिवस पोटात वागवलंय. मुक्तीच्या डोक्यावरनं हात फिरवला, ज्ञानाच्या डोक्यावरनं हात फिरवलाय, निवृत्ती दादाच्या डोक्यावरनं हात फिरवलाय. मुक्तीनं हातातला हात घट्ट धरला, डोळ्यातलं पाणी मुक्तीच्या हाता अंगावर पडल आणि मुक्ती जागी होईल म्हणून अलगद हात सोडलाय. सांगितलं ए पांडुरंगा, ए कृष्णा, सकाळी उठल्यानंतर चंद्र नाही, सूर्य नाही, आई नाही, बाप नाही. झोपड्याच्या बाहेर आले आणि विठ्ठल पंत म्हणतायत ऐकलं का? एकदा विचार करा, मी जातोय पण तुम्हाला येण्याची गरज नाही. तोंडातनं एकच शब्द आला, चला. एका जगातलं महान आणि पवित्र बलिदान देण्यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब प्रयाग क्षेत्र, गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या दिशेनं वाट चालतायत. हातात हात घट्ट पकडलाय आणि पुन्हा सोपान दिसतोय, निवृत्ती दिसतोय, ज्ञाना दिसतोय, मुक्ती दिसते. सांभाळ कृष्णा म्हणून हातातला हात घट्ट केला
आणि पवित्र असं या वारकरी संप्रदायातलं बलिदान, देहांत प्रायचित्त, पोरांचं चांगलं व्हावं म्हणून या जगामध्ये विठ्ठल पंतानं आणि रुक्मिणी आई साहेबानं त्या इंद्रायणीच्या डोहात उडी मारली. तुको बरया म्हणतात फक्त तुमच्या आमच्यासाठी जीव देणारे फक्त आई आणि बापच आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे दी गाजू आणि कासी, तुका म्हणे दी गाजू आणि कासी. घडी वागून भारतात
मला वाटतं गावगावच्या सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनाला सुद्धा असं वातावरण होत नाही. हा, या आमच्या दादाची, दोन्ही पुत्रांची आणि या मिसाळ परिवारांची पुण्य आहे की एवढं गोड वैभव झालंय. आज दादा गेलेत पण हसत असतील, माझ्या पोराने एवढा मोठा सोहळा केला महाराज. आणि खरंय सांगू का, माणसाच्या शेवटच्या काळाला जागीरदार येण्यापेक्षा अंतकरणातली माणसं यावी ती, प्रेमाची माणसं यावी ती. हा समाज जमलाय ना, हा निव्वळ प्रेम आहे. मी पाठीमागच्या वर्षी ज्यावेळेस सप्ताहाला आलो होतो ना, तेव्हा पाहुणा आहे परंतु ओळख नव्हती. दादांकडे ज्यावेळेस आलो तेवढं एवढं वय असून सुद्धा आदरानं बोलणं, प्रेमानं चहा पाणी, कीर्तनाला इथपर्यंत गाडीमध्ये, इथून पुन्हा घरी गेल्यानंतर चौकशी, पोचले का महाराज, आले का. हा प्रेमळ स्वभाव माणसाला कोट्यावधी रुपयानं सुद्धा विकत घेता येत नाही. पण दादा गेले आणि त्यांच्या पत्नीच्या जीवनामध्ये दुःख आलं, दोन्ही मुलांच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्यांच्या मुलीच्या जीवनामध्ये दुःख आलं, सुनांच्या जीवनामध्ये दुःख आलं, वाघोली गावाच्या जीवनामध्ये दुःख आलं. समस्त मिसाळ परिवार त्यांना मुकला. पण आले देवाजीच्या मना, तेथे कोणाच्या चाले ना. हा, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैशीची राहावे. सावतोबांची पुण्यतिथी आहे, नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. आईन लग्नाला आलेला पोरगा काहीच आजार नसताना सावतोबाचा गेला, तरी सावतोबा म्हणले देवाच्या मनात होतं तसं घडलं. कांदा मुळा भाजी अवघी विटा बाई माझी. पोरात नाही देव पण कांद्यात देव आहे, मुळ्यात देव आहे. तसंच आहे महाराज, आमच्याही जीवनामध्ये एकच काम करा. आमचा शेवटचा प्रवास स्मशानभूमी. एका मिनिटात सांगतो आणि थांबतो. शेवटचा प्रवास, मंजिल तो तेरी यहाँ तक थी, पूरी उम्र निकल गई यहाँ आते आते, क्या मिला तुझे जिंदगी में अपनों ने ही जलाया जाते जाते. 60-70 वर्ष फक्त मशानभूमीत जायला लावली, पण मशानभूमीत गेल्यावर काय मिळवलं. आपलीच माणसं एकत्रित आली, पेटवलं, नदीत टाकलं, कडू घास काढला आणि कामाला लागली. महाराज काय केलं महाराज, इथं कोण कोणाचं नाही, नको नको म्हणा तू माया जाळी. पण तुम्ही म्हणाल मग बाप काय एवढा सांगितला. ज्याला देवाकडे जायचंय त्यानं फक्त आईची आणि बापाची सेवा करावी. माय बाप केवळ तेने न जावे तीर्थासी. माणसाच्या जीवनामध्ये सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरी. थोडासा वेळ पुढे गेलाय परंतु एक सांगतोच आबा. पंढरपूरच्या आषाढी वारीला गेलो आणि दशमीच्या पर्वकाळावर माझं कीर्तन पंढरपूरच्या मठात होतं, चिंचगाव टेकडीच्या. पण मी आमची दिंडी इकडं मुक्कामाला तिथून चालत चाललो आणि तो चंद्रभागेचा जो घाट आहे ना, 65 एकरातनं बाहेर पडताना आबा, तिथं एका बाईनं म्हणजे दोघं नवरा बायको होते, नवऱ्यानं आपल्या बाईचा हात असा मनगटाला घट्ट पकडला होता. एवढा घट्ट पकडला आणि तेवढ्या ओघात बाई इकडे गेली, नवरा इकडून मधी वार करायचा लोंढा शिरला. आता मधी वार करायचा लोंढा, बाईच्या हाताला ओढ बसायची. बाई म्हणायची सोडा, ही म्हणायचा सोडत नसतो. ती म्हणायची सोडा, ही म्हणायचा सोडत नसतो. ती म्हणला का सोडत नाही. ती म्हणला तू जर सुटली तर मी काय करू. बायको शहाणी होती, बायकोने एकच शब्द सांगितला, मी सुटली तर 2 घास आगाव खाचान. कळलं त्याला, कळलं ज्याला नाही कळलं त्याने तसंच गिळलं. मी सुटली तर 2 घास आगाव खाचान. पण 5, 10, 25, 50 किलोमीटर 21 दिवस ज्याच्यासाठी देवासाठी चालत आलाय, चंद्रभागेला बायको सुटली तरी चालल पण पंढरीचा मालक सुटू देऊ नका, अख्खा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. तसंच आहे, मरताना माया सोडावी आणि फक्त शुद्ध देह भगवान परमात्म्याकडे जावा. जसा चिक्कूच्या बियातला चिक्कूचा बी पडावा, त्याला कोणतीच घाण नसती, तसं आम्ही ज्ञानोबा तुकोबारायाच्या पदरात पडावा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि हाच गोड दादांच्या जीवनामध्ये झाला. त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांची 2 मुलं यांनी एवढा मोठा सोहळा त्यांच्या जीवनामध्ये केला. एकच सांगून जाईल जाता जाता, माँ के दूध का कर्ज और पिताजी के पसीने का मोल कभी चुकाया नहीं जाता. आईनं पाजलेल्या एका दुधाच्या थेंबाचा उपकार फेडता येत नाही आणि बापानं गाळलेल्या एका घामाची किंमत आम्हाला करता येत नाही. असे हजारो कार्यक्रम केले तरी जाताना दादांच्या मनात फक्त माझ्या पोरांनी सुखाने राहावं. गेल्यानंतर सुद्धा हात जोडले असतील, मला कुठेही नाही, फक्त माझी पोरं, माझी पोरगी, माझं कुटुंब सुखात राहू दे एवढं मागणारे दादा आज तुमच्या आमच्यातनं निघून गेले.
बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, महाराज मंडळी अत्यंत जाणते श्रोते आहेत. या सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि बरोबर असेल ते साधू संतांचे आहे. या दोन्ही मुलांनी आणि मिसाळ परिवाराने माझ्यावरती ही जबाबदारी टाकली आणि ही पार पाडण्याचा मी केलेला प्रयत्न आहे. जे असेल ते भगवंताचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम